मी काय म्हणतो, ऐक. बोला ना. मी कामावर चाललोय बरं का. हा. पोरांकडे लक्ष दे. पैसे द्या ना मला, सामान आणायचं आणि जाऊन भाजीपाला वगैरे संपलाय घरातलं. का तुम्ही आणता संध्याकाळी येताना? नाही मला उशीर होईल. काय तुम्ही तर माझं कधीच काय काम ऐकत नाही. घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, मीच बघायचं. का आणा नाही संध्याकाळी येताना? अगं जरा काम आहे आज जास्त, हे घे. आणि पोराकडे लक्ष दे. एक तर मोबाईलवर मी बघतोय, हा पोरं उचली ते माणसं. मग काय आता असं पोराला ते- कुठं ठेव? पोरं- कोण आहे घरी आता? कोणापाशी ठेव? ते शेजारच्या काकूपाशी राहतं, पण ते शेजारच्या काकू पण गावाला गेलेत. बरं घेऊन जा त्याला संग, पण कसं लक्ष राहू दे. इकडे तिकडे पोराचा हात सोडू नको काही. काय म्हणूनच मी म्हणते, अहो तुम्ही संध्याकाळी येताना घेऊन या. एकतर ही बातम्याला सांगते, ती मोबाईलला बघून बघून परवा आमच्या आईचा फोन आला होता, माहितीये का? माझ्या आईचा. काय म्हणले? अशाशी पोरं धरून नेतात हे ते. म्हणून म्हणते तुम्ही आणलं असतं तर आणा तुम्ही संध्याकाळी झालं. अगं मी नाही आणू शकत, मला काम आहे जरा जास्त. बरं मी घेऊन जाते पिल्ल्याला, तुम्ही नका काय हा, करू, लक्ष राहू दे व्यवस्थित जाते. हा चालेल. ते इतक्या वर्षांनी तुला माहितीये ना. 15 वर्षांनी झाले, माहितीये मला. तुम्हाला हा तुला घेऊन जाणार ना पिल्लं, ये तुला घेऊन जाणार. आणि येऊन करायचं नाही, मम्मीचा हात सोडायचं नाही. हा काय कळते, जावं तुम्ही. डबा ठेवलाय तिथे पुढे. बरं हा चालते. आणि लागलं तर मी फोन करते तुम्हाला. बरं. लिया तू बसा बाहेरची तर. हा मी भांडी घासून घेते काय. हे धर तुझ्या पैसे ठेव किशात. हा जा, मी आले लगेच. लिया तुला म्हणलं होतं ना घरी थांब. किती ऊन लागते बघ बर. आपण जाऊ भाजी घेऊ ना. तुला काय खायचं का? नाही खायचं? छान आहे चकल्या. ऐका ना ताई, जा जा जा, पळा पळा. अहो पळा. जाऊ दे, मोबाईल, पर्स पर्स गेलं सगळं तरी गेलंय अहो. आयडेंटिटी वगैरे असून तुमची त्याच्यात. अहो मी सांभाळलं असतं. तुम्ही सोडा. ऐका ना, जा ना सोडा त्याच्यानंतर. तुम्ही साईडला हो. अहो, मी जाऊ दे, chocolate- माझी पर्स गेली, मी बघून घेईल. तुम्ही सांगू नका मला. ते माझं मला कळतंय. chocolate बिकलेट खाऊ घालते त्याला तो. अहो सोडा म्हणलं ना, तुम्हाला कळत नाही का? कंप्लेंट करू का तुमच्या? भलायचा तर जमानाच नाही राहिला. मी चांगलं म्हणलं पोरगा सांभाळते, तुमची पर्स घेऊन गेलाय त्या माणूस म्हणून. जाऊ दे माझी पर्स. तुला काय पडलंय बाई? जा. पिल्या. बापरे, काय झालं तुला? नाही आता हिंदी मला ओरडते. पण गेल्या आधीच म्हणत होते जाऊ नको. कुठला दिवस आहे आज काय माहिती. राहू दे, चल पिल्या आपण जाऊ घरी. काय सापडलं का नाही रे? तेच बघतोय. पोरगं कुठे आहे? यायला. लय बाय भागार होती बाबा ती. सोडीनच पोरग सोडीना. काय यार खुशी, तुला बघून खुशी व्हायला पाहिजे, तर इथं दुःख होतं यार. अरे मी घेतलं होतं पोरग, पण ती बाय महागारी आली तुला सोडून. काय बाबा काय किती पैसे गावले का नाही काय पैसे पिशे? सगळं मेकअपचं सामान आहे त्यामध्ये. पैसे नाही तर नाही. हायला. हे असं असतंय का? बघ कुठं आहेत का नाही. ते पटापटा उचकायचं असतं. अरे हा 1,500. काय यार, काय चोराची लग्न घेतल्यासारखं झाले आपण. जाऊ दे, चल. दुसरं काहीतरी प्लॅन करावं लागेल आपल्याला. दुसरं बघावं लागेल. तिकडे 2-3 पोरं दिसतात बघ त्या कॉलनीत. आहेत का खेळतात हा, तिथं लावचू ना. आपल्याला आहे ना कशी पण करून 7 पोरांची ऑर्डर द्यायची. पोरं तर भेटलीच पाहिजे, नाहीतर आपली वाटच लागणार आहे. नाही आता ती 3 पोरं आहेत ना, अशी उचलू आपण. पण नीट काम करायचं. मी नीटच करतोय रे, तू बघ ना. अरे माझंच काम चुकलं ना. ती बाई लई चिकट निघाली, पोराला सोडीनच कशी पण. चल जाऊ दे, चल चल तिकडे. चल. सांगायचं अर्थ चालू हे काम कोणाच्या बाजू खूप कामावर जायचं गोरका बटा मग किती सांगा ते हा, काय बापू. काय आता लेबर सांभाळायचं हे असलं काम. हा नाही आता काय काय करावं लागतंय आता. माग उभं राहावं लागतं त्याचं मनन करत नाही. मग ते तुमच्याशिवाय होईन का? काय म्हणतो बोल. काय नाही, काय चाललंय बा सहज तुम्ही दिसले म्हणलं बोलू काय चाललंय काय नाही. हेच काम असं. अहो बापू, बातमी पाहिली का नाही तुम्ही? अरे ते पाहिली कर मोबाईल. हो, मोकार पोरांचं पळवणाऱ्या टोळीचं सुळसुळाटे हो का? अरे आता मी येता नाही ना तिकडे गडबड चालली. आता मला इकडे तिथं लेख पोरग उचलले वाटते. आई शपथ. तेच ना, मगाशी बी त्या एका गल्लीत कुठेतरी पोरं पळवण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले. ती एक पोरगी आणि एक पोरगाय वाटतं. लक्ष ठेवलं पाहिजे तर आई बापाचं काम नाही काय.
आणि मग आई बापांचं तर लक्ष पाहिजे ना पोरांवर. कर लेकराला म्हणायचं जा हे घेऊन ये ते घेऊन ये आणि मग काटे बसतीत खेळत येत हा मग काय तर. आणि लहान लेकरांना काय कळतंय अहो, कोणी चॉकलेट दिलं की निघाले त्याच्या मागे. म्हणायची लेकर खेळायला ठीक आहे आणलं एखाद्या ठिकाणी असं निवांत ठिकाणी पण आई बापाने बसलं पाहिजे ना त्यांच्यावर ध्यान ठेवलं पाहिजे. तेच ना अहो, आई बापाच आजकाल मोबाईल मध्ये घुसून असते आणि काय खरंय लेकरावर कवा लक्ष ठेवावे. पण लहान लेकराचे समज नसती चॉकलेट दिलं खायला काय झालं की पण यांच्याकडे गाड्या आहेत. आणि मग गाड्या आहेत नुसते अक्कल नाही या लोकांना. मी तर माझ्या बायकोला सांगत असतो पोराला अजिबात घराच्या बाहेर पाठवायचं नाही. नाही लेकर खेळली पाहिजेत पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे ना. आई बापानं लक्ष ठेवलं आणि मग काय अवघड आहे, लय अवघडाची दुनिया हो बापू. बरं काय लोकांना तरी कसं काय वाटत असेल बरं, आपण लोकांचं लेकरू उचलतोय तर ते दुसरीकडे नेऊन पैसे विकतोय. भेटत आहेत. मग तेच ना मग. मला वाटतं लेकराचे चांगले 4-4-5-5 लाख रुपये भेटत आहेत यांना. हा मग एका लेकराचे तसंच भेटत असते. अहो पण एक कुल ते एक लेकरू गेल्यावर त्या आई बापानं करायचं काय. मग अहो जीव तुटतो ना त्या आई बापाचा. आपल्या लेकरूला नुसतं खर्चटलं तर आपला जीव कासा वीस होतो. लेकरू काय करायचं मग तिथे नेऊन काय करते चालली आणि मग काय मी तर असं ऐकलंय हात पाय तोडून काहीतरी भीक मागायला लावतात, काम करायला लावतात. जरा व्हॉट्सअपला वगैरे टाका लोक सावध करा. टाकलंय सगळं, पत्रकारांनी टाकलंय, पोलिसांनी टाकलंय, पण शेवटी जबाबदारी कोणाची आहे? आई वडिलांची आहे ना. लोक बी ना पाठीत मागे टाकी तेच ना काय त्याच्यावर सिरियस काय घेत नाही त्या. अवघड आहे अवघड आहे. भाऊजी तुम्ही काय काय वहिनी काय एवढं झालं? का घाबरलीस? कशी का घाबरलेत? अहो मी सामान आणायला चालली होती भाजी आणि काय झालं ते एका माणसाने माझे पर्सच नेले आणि पिल्ल्याला पण एका बाईने पकडलं होतं. बापरे ते ह्याच वाटून गेलं. कशी होते सांग. ती ना त्या लेडीच्या अंगावर अशी म्हणजे बुटकी होती आणि म्हणजे दिसायला गोरी होती. आणि तो माणसाकडे माझं काही एवढं लक्ष नाही, काळा सावळा होता. बरं. पण ना मला लगेच लक्षाला फोन केलता का? माझा- ऐका ना, मोबाईल द्या ना, माझा मोबाईल पण गेलाय पर्स मध्ये. घाबरू नको कम्प्लीट करावं का आपण? हा अक्षय कुठे आहे रे? इथं बापूंचं बांधकाम चाललंय तिकडे ये बरं. अरे ते पिल्याला तुझं कोणतरी पळून नेण्याचा प्रयत्न केलता काहीतरी म्हणे. वहिनी भेटत. एक मिनिट वहिनीला बोल. हॅलो. अहो ते काय झालं मार्केट मध्ये मी जाणारच होते तोपर्यंत ना माझे पर्स पण नेले आणि पिल्लाला पण ते एक लेडीज ने पकडलं होतं. तुम्ही या ना पटकन इथं आपण जाऊ पोलीस स्टेशनला. आम्ही ना मोबाईल गेला माझा. ते आहेत राम ऍक्से तू ये लवकर. हा का बर ठीक आहे. हा एक काम कर आता तू एक काम कर कुठे गेले कुठे गेलेत ते? असे सरळ गेले. गेले हा. चला बरं बघू आपण नको, बापू, येतोय चला. बॉक्स याला आज बोलवलंय. दररोजची टोळी. मी पोलिसांना फोन करतो थांबा. आता 4 तर झालेत आपले. एक 5 होईल. 2 कुठं बी बघा. काय म्हणतो तुला कोण चॉकलेट ती सांग ती घेऊन चालली ती म्हणून. अरे लाज वाटत आहे का तुम्हाला? करता काय पोरं किती उचलले किती उचलले सांग. किती उचल सांगितलं घरचं पुढे अंदरले आम्ही तर आलतो बघत होतो असं जायला आलतो आम्ही. ती काय म्हणते पोरगी ती घेऊन चालली तुम्ही कुठं आता तुम्ही स्वतः बघत होता की तुम्ही डायरेक्ट आणायचा कशा अनोळखी माणसा संग बसायचं नाही बोलायचं नाही. काय दिलं तुला खायला त्यांनी? नाही ना खायला नाही घ्यायचं यांच्याकडून काय मारा 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 त्याला. हा सांग. माझं बी पोरं कुठे अजून आम्ही जातो आम्हाला सोडा. पोरं कुठे आहेत बाकीचे सांग. काय म्हणले रे अजून 2-4 पोरं इकडे, उचलले इकडे बाई, होते. इकडे. घाबरू नको इकडे. 2-4 काय म्हणले पोरं तुला हे? उचलले त्यांनी. चला कुठे हा का? कुठे गाडी तुमची? हे धंदे करतात परत गाडी नाही. मी काय म्हणतो डायरेक्ट पोलिसांना फोन लावा. यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन ऐका टाका. ना, ते ऐका ना. पोरं हातपाय बांधले असते नाही, जा बाई, कुठं जा, दाबले असते सावकाश नाही. आओ ऐका की आम्हाला सोडा ना. आम्ही काहीच नाही केलं. गाडी कुठे दाखव आम्ही शहाणी बन कुठे गाडी. चला त्या गाडी कर तू पोलीस स्टेशनला फोन करतो परत. चल चल. चल चला तुम्हाला ना पोलिसांच्या ताब्यात दिला पाहिजे. हीच होती ना? ही चोरटी. नाही वाटली. हा? हान 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 चांगली आओ ऐका ना. ऐका, सोडा ऐका. सोडा नाही काही नाही. असलं धंदा करते काही इथं येऊन घाललीत नाही. तिला ना पोलिसांच्या ताब्यात येऊ राहिली गाडी चोरली होती का? पोलिसांना बोलावले. काय का कळत नाही का तुला? पर्स परत त्याने चोरली होती ना. हा ही पर्स. पळण नाही का हिला? पळण पळण ती पोलीस येऊ ए, त्याला सोडू नको. ताब्यात देणार. ती आली पोलीस आले
ए काय चालू इथं काय रे सर हो का हे माझ्या पोराला ना हे तू ते चोरून आणा हे नाही अरे पळू नको तू थांब आमच्याकडे बरोबर आहे काय रे? तरी आपल्या शहरातले ना मुलं चोरीला हेच माणसं करतात हो ना ही स्टोरी ती बरोबर तरी तुमच्या दोघांचे फोटो ना आमच्या ऑफिसला आलेच होते तुमचा शोध घेत होतो बरं झालं हे काय करत होती इथं आता? मार्केटमध्ये काय मी करत भाजी होती? आणायला चालली होती हो. आणि 4 पोर सोडवले त्यांच्या तावडीतून आम्ही. साहेब यांना असं आतमध्ये टाकून मोठी शिक्षा करा. टोळी ही. हो तेच सर पोरांची आई बाप आहे ना तिथे घेऊन येतो पोलीस हे स्टेशनला. लोक काय करतात आधी प्लॅन करतात सगळ्या गोष्टीचा आणि नंतर मग सगळ्या गोष्टी करतात आता ना हे सापडले का मग त्यांची टोळी पण पूर्ण सापडणार पूर्ण आता या शहरातल्या आपण आहे ना सगळं याच्या चोरी करणारे माणसाला सगळे पकडायचे आपण एक सुद्धा सोडायचं नाही आता बरोबर आहे आवाज खाली कर. चुकलं आमचं काय चुकलं तोंड आणलं पाहिजेत. गुन्हा करताना नाही चुकलं तेव्हा नाही आठवलं का आता आठवताय हा? लहान लहान लेकरू उचलून राहील. करून झाला ना लोकांच्या चोर मारा करून जगताय का दंड का तुम्हाला काही मुलं आहे का नाही हा? असं business केला? सोडू नको हिला. अगं पोलिसांचं गोळ्या देऊ आपण अगं जाऊ दे. बिझनेस आहे थांबा थांबा आता ते काय त्यात आले ते त्यांना पूर्ण शिक्षा भेटल्याशिवाय ना आम्ही सोडत नसतो आता जाऊ घेऊन साहेब. घेऊन चाल. घेऊन जाऊन त्यांना आतमध्ये टाका. ना मुलांना जपा तुम्ही ये अरे ही हिला धरून ठेव मारशी तू तुम्ही पकडा दिला बेड्या नाही आणले का? बेड्या घालायला दोघाला एकत्र. दोघांना पण हे काय पकडा, काढूच लागत हे आता. पकडा हे पकडा हा टाका हे माझा आला का होय लोकांची लेकरं काय तुम्हाला अशी वारवर पडलेले दिसतात काय? मग काय तर हा? परत नाही करणार आम्ही असं परत नाही ए, तुम्ही- गप्प बस, तुम्ही या आता. गप्प बस, नको पोलीस बोलू जास्त. स्टेशनला हा. तुम्हाला सजा आता. जाऊ घेऊन सजा नाही चला. आणि ऐका तुम्ही पण सतर्क राहायला पाहिजे अजून हं, असं हो. हो साहेब आणि तुम्ही पण तुमच्या मुलाची ना नीट काळजी घ्या त्याला कुठं पाठवू नका बाहेर कारण घ्यायची खूप माणसांची टोळी आहे. मुलांचं पण रक्षण केलं पाहिजे मग काय तर आपल्याच आई वडिलांनी आपल्या मुलांची ना काळजी घ्यायची पाहिजे व्यवस्थित म्हणजे असे येणार नाही आणि घेऊन जाणार नाही मुलांना आणि कुठं दुकानात वगैरे पण पाठवत नाही एकट्यांना कधी हा. या गोष्टीची काळजी घ्यायचं सर्वांनी आणि तुम्ही हे बघ बाळा कुणी तुला चॉकलेट देऊ काही देऊ अजिबात घ्यायचं नाही कोणासोबत जायचं पण नाही बर का तो तसं बाकीच्या काही मुलं खात खरं नाही पकडत कोणी धरून दिलेलं तुम्ही. काय रे हा येतो घेऊन येतो आम्ही ते बरं बरं ते मुलं आणि त्यांचे आई बाप घेऊन येतो पोलीस स्टेशनला. चला. याला घेऊन जा. चला, गाडी टाकू पहिले आपण अगोदर चला चला मानसी आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची नक्की शिक्षा भेटणार कडकच्या कडक शिक्षा भेटणार असं मी करून चला सुटले नाही पाहिजे असं करा. मी ऐकायला पाहिजे होतं सकाळीच सॉरी चुकलं आता नाही मी असं करणार पिल्ल्याला कवाच घेऊन नाही बाहेर येणार ती बाई सावध होती म्हणून ती लेकरू वाचलं नाही तर हा. दुसरी कुणी असते त्याच्या पर्स साठी त्याच्या मागे पळाली असते हे लेकरू बी गेलं असतं. जाऊ पर्सला काय करायचंय आम्हाला एकतर किती दिवसातून बाळ झालंय माहितीये का 15 वर्षातून आणि ही कुठनं आली चोरटी असली यांना चांगलं बदलून काढा सोडत नाही पाहिजे बरं, जाऊ जाऊ चला आता नका टेन्शन जाऊ दे, घेऊ. चला आहे ना पोरग आपलं काळजी घ्या लेकरांची. लेकराकडे चल येऊ का मी हा जा घेऊन तुला घरी लय घाबरली होती यार ते. हा